पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे वातदोषाचे प्रकार. आपण सामान्य कार्य जेव्हा चरक संहितेतले डिस्कस करत होतो वातदोषाची सामान्य कार्य, तिथेच आपण बघितलं होतं की वातदोषाचे किती प्रकार आहेत? 5. कोणते कोणते? प्राण, उदान, समान, व्यान आणि अपान. तर हे 5 वातदोषाचे प्रकार आहेत. तर त्यातला पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे प्राणवायू. ह्या सगळ्यांचे रेफरन्सेस आहेत अष्टांग हृदय संहिता सूत्रस्थान अध्याय 12. तर प्राणवायू ह्यांचं लोकेशन काय आहे, कर्म काय 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 हे आपण बघणार आहोत. प्रत्येक प्रकारांचं स्थान, कुठल्या स्थानी आपल्याला हे वातदोषाचे प्रकार बघायला मिळणार आहेत आणि त्यांची कर्म काय आहे. तर पहिला प्रकार आहे प्राणवायू. प्राणो अत्र मूर्धगाः उरकंठ चरो बुद्धी हृदयेंद्रिय चित्तद्रोह स्ठीवन क्षवथू उद्गार निश्वास अन्न प्रवेशक. म्हणजे प्राणो अत्र मूर्धगाः, प्राणवायू कुठे आहे? मूर्ध म्हणजेच मूर्धा प्रदेशी, शीर्ष प्रदेशी, जे डोक्याच्या भागी किंवा ज्याला आपण काय म्हणू शकतो, ब्रेनच्या ठिकाणी कोणता वायू असणार आहे? तर प्राणवायू असणार आहे. अजून कुठे असणार आहे प्राणवायू? उर म्हणजेच चेस्ट रिजनमध्ये, थोरॅसिक रिजनमध्ये आपल्याला प्राणवायू बघायला, म्हणजे प्राणवायूचं स्थान सांगितलेलं आहे. कंठ म्हणजेच गल प्रदेश, नेक रिजन किंवा थ्रोट रिजनमध्ये प्राणवायू असणार आहे. चरम म्हणजे याचं संचरण असणार आहे. प्राणवायूचं संचरण कुठे कुठे असणार आहे? मूर्धा, उर आणि कंठ या 3 ठिकाणी प्राणवायूचं लोकेशन सांगितलेलं आहे. यांचे कर्म काय आहे? बुद्धी हृदय इंद्रिय चित्तध्रुव. बुद्धी ध्रुव म्हणजे कोणतीही गोष्ट ही व्यवस्थित, बुद्धीचे प्रकार सांगितलेले आहेत, धी, धृती आणि स्मृती. तर बुद्धी म्हणजे कोणतीही गोष्ट जी बघितलेली आहे ती धारणा करणे, एखाद्या गोष्टीचं ज्ञान होणे. बुद्धीचे 3 प्रकार आपण बघणार आहोत आता. म्हणजे 3 प्रकारे बुद्धी काम करणार आहे: धी, धृती आणि स्मृती. धी म्हणजे बुद्धीला किंवा मनाला एखाद्या गोष्टीचं ज्ञान होणं. कोणतीही गोष्ट बघितली तर हा पांढरा कलर आहे ह्याचं ज्ञान होणं म्हणजेच धी. धृती म्हणजे काय? तर ते कोणताही घेतलेल्या निर्णयाचं धारण करणं. सपोज आता हा पांढरा रंग आहे हे आपण बघितलं, पण हे ते कंटिन्यू त्या डिसिजनवरती फर्म राहणं किंवा हा पांढराच रंग आहे याचं कन्फर्मेशन किंवा काय म्हणू शकतो आपण की घेतलेल्या निर्णयावरती फर्म राहणं. की आता हिवाळ्यामध्ये थंडी असणार आहे, जास्त प्रमाणात गारवा असणार आहे, त्यामुळे तिथे त्यावेळी आईस्क्रीम न खाणं हे मनाने आपण जर ठरवलं, आईस्क्रीम बघितलं आणि त्याच्यानंतर आपल्याला ते ज्ञान झालं की हे आईस्क्रीम आहे आणि त्याच्यानंतर आपण ठरवलं की हिवाळा असल्या कारणाने आपण जर आता आईस्क्रीम खाल्लं तर सर्दी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आईस्क्रीम खाणार नाही. तर हे जे घेतलेल्या निर्णयावरती फर्म राहणं आहे हे आहे धृती. आणि स्मृती म्हणजेच अनुभव किंवा मागे झालेल्या एखाद्या गोष्टीवरून पर्टिक्युलर गोष्ट स्मृतीमध्ये राहणं, लक्षात राहणं, मेमरीमध्ये राहणं. म्हणजे मागच्या हिवाळ्यामध्ये आईस्क्रीम खाल्लं होतं आणि त्यावेळी सर्दी झाली होती आणि जास्त आजारी पडले होते, तर हे जे लक्षात ठेवणं आहे हे स्मृती आहे. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी होत असतात बुद्धीच्या लेवलवर, की कोणती गोष्ट, कोणत्याही गोष्टीचं ज्ञान होणं, झालेल्या ज्ञानावरून त्या पर्टिक्युलर गोष्टीविषयी निर्णय घेणं आणि निर्णय घेतल्यानंतर एखाद्या गोष्टीविषयी मेमरी जी आहे ती त्यावेळी आठवणं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या बुद्धी ध्रुवमध्ये येतात आणि हे सगळं काम करतं ते प्राणवायू. तर प्राणवायूमध्ये ह्या गोष्टी, प्राणवायूच्या कर्मामध्ये हे बुद्धी ध्रुव हा पॉइंट येणार आहे. हृदय ध्रुव म्हणजे हृदयाच्या ठिकाणी जे काही ऍक्टिव्हिटी घडणार आहे, जे काही मुवमेंट्स आहेत, मग ते हार्ट रेट असो, हार्ट पंपिंग ऍक्शन असो, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या प्राणवायूमुळे मॉनिटर केल्या जातात. त्याला हृदय ध्रुव असं म्हटलं जातं. हृदयाच्या ठिकाणी ज्या काही हालचाली होतात, जे काही मुवमेंट्स होतात, जे काही कर्म होतं ते प्राणवायूमुळे होतं. इंद्रिय ध्रुव म्हणजेच इंद्रियांच्या ठिकाणी जे काही कर्म होतात, इंद्रियांना त्यांच्या विषयांकडे आकर्षित करणं आणि त्यांची विषयांकडे आकर्षित होऊन त्या पर्टिक्युलर विषयाचं ज्ञान करून घेण्याचं काम हे प्राणवायू करत असतो. आणि चित्तध्रुव म्हणजेच मनाच्या लेवलवर जे काही चिंतन आपण करत असतो, मेडिटेशन करत असतो, या सगळ्या गोष्टी ह्या
प्राणवायूमुळे होत असतात. स्टिवन म्हणजे थुंकणे किंवा स्पिटिंग. तर हे जे आहे स्टिवन, जेव्हा रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये कफदोषाचं प्रमाण वाढतं आणि कफदोष हा रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये अडकून राहतो, अशा वेळेला वातदोष जो आहे त्यातील स्पेसिफिक प्राणवायू जो आहे तो तिथे ऍक्टिव्ह होतो आणि जो काही अडकलेला कफ आहे तो शरीरातून बाहेर काढण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू होतात आणि स्पिटिंग स्टिवन करून थुंकून तो कफ त्या रेस्पिरेटरी ट्रॅकमधून बाहेर काढला जातो. तर हे जे काम आहे स्टिवन किंवा स्पिटिंग थुंकण्याचं हे जे कर्म आहे हे प्राणवायूमुळे घडत असतं. क्षवथू म्हणजेच स्नेझिंग शिंकणे. जेव्हा आपण कुठे डस्टच्या ठिकाणी धुळीच्या ठिकाणी जातो किंवा एखाद्या स्ट्रॉंग परफ्यूम जेव्हा आपण त्याचा स्मेल आपल्याला येतो, तर अशा वेळेला शिंकणे हे एक जे इनव्हॉलंटरी प्रोसेस आहे किंवा इनव्हॉलंटरी जी की क्रिया आहे ही कशामुळे होणार आहे तर प्राणवायू. म्हणजे एखादा डस्ट पार्टिकल नाकामधून रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये जर जात असेल तर अशा वेळेला त्याला स्नीझिंग ऍक्शनने ते जे डस्ट पार्टिकल आहे ते बाहेर फेकण्यासाठी प्राणवायू हा कार्यरत असतो आणि त्यामुळे तो डस्ट पार्टिकल शरीरामध्ये न जाता त्याला रिटर्न बाहेर फेकलं जातं आणि त्यामुळे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस कमी होतात. तर हे जे सगळे कर्म आहेत हे प्राणवायू करत असतो. उद्गार म्हणजेच बेल्चिंग किंवा ढेकर देणे ज्याला आपण म्हणतो, हे कर्म प्राणवायूचं आहे. निश्वास म्हणजेच इन्हेलेशन, एक बाहेरून प्राणवायू किंवा ऑक्सिजन शरीरामध्ये इन्हेल करण्यासाठी जी काही क्रिया घडत असते त्यासाठी प्राणवायू हा रिस्पॉन्सिबल असतो. आणि अन्न प्रवेश म्हणजे आहाराचं सेवन किंवा जर तोंडामध्ये एखादा जेवणाचा घास टाकला तर त्याचं शरीरामध्ये इंजेक्शन किंवा काय म्हणू शकतो आपण शरीरामध्ये ते अन्न ऍक्सेप्ट करणं आणि ते GI ट्रॅकमधून स्टमकमध्ये येणं याला अन्न प्रवेश असं म्हटलं जातं. तर हे जे काही कर्म आहे हे तोंडातून तो घास GI ट्रॅकमधून पुढे ढकलत स्टमक पर्यंत पोहोचवण्याचं काम हे जे आहे हे प्राणवायूचं आहे. त्यामुळे प्राणवायूची ही आतापर्यंत आपण कर्म बघितली. तर लोकेशन आहे मूर्धा, उर आणि कंठ. कर्म काय आहे बुद्धी, हृदय, इंद्रिय, चित्तध्रुव, स्टिवन, क्षवथू, उद्गार, निश्वास, अन्न, प्रवेश. तर हे झाले प्राणवायूचं लोकेशन आणि कर्म. पुढचा वायूचा प्रकार आहे तो म्हणजे उदान वायू. तर इथे काय सांगितलेलं आहे उरस्थानम उदानस्य नासा नाभी गलांश. म्हणजे उदान वायूचं स्थान काय आहे उरस्थान आहे म्हणजे थोरॅसिक रिजन. प्राणवायूचं देखील स्थान उरस्थान होतं, उदान वायूचं स्थान देखील उरस्थान म्हणजे उरस्थानी प्राणवायू आणि उदान वायू दोघेही असणार आहेत. नासा नाभी गल. नासा म्हणजे नोज, नाभी म्हणजे अम्बिलिकस आणि गल म्हणजे थ्रोट रिजन गळ्याचा भाग. तर इथे उदान वायूचा संचरण असणार आहे. कुठे कुठे उरस्थान, नासा, नाभी आणि गल प्रदेश इथे उदान वायू असणार आहे. कर्म काय आहेत उदान वायूची वाक प्रवृत्ती, प्रयत्न, ऊर्जा, बलवर्ण, स्मृतिक्रिया. वाक प्रवृत्ती म्हणजे बोलण्याचं काम, स्पीच जे आहे. जिथे आपण प्रवर्तको वाचा हे वातदोषाचं सामान्य कार्य जेव्हा आचार्य चरकांनी आपल्याला सांगितलं होतं प्रवर्तको वाचा म्हणजे बोलण्यासाठी वातदोष रिस्पॉन्सिबल आहे. पण वातदोषामधलाही स्पेसिफिक उदान वायू हा वाक प्रवृत्तीसाठी रिस्पॉन्सिबल आहे. म्हणजे बोलण्यासाठी उदान वायू हा रिस्पॉन्सिबल आहे किंवा उदान वायू शिवाय बोलण्याची क्रिया ही होणार नाही. बोलण्यासाठी जे काही प्रेरणा लागते मोटिवेशन लागतं हे उदान वायूमुळे येणार आहे. प्रयत्न म्हणजे कोणतीही क्रिया करण्यासाठी जे काही प्रयत्न केले जातात जी काही एनर्जी लागते ती प्रयत्न करण्यासाठी उदान वायू रिस्पॉन्सिबल आहे. ऊर्जा म्हणजेच काय सांगितलेलं आहे की कोणतीही गोष्ट करण्यासाठी किंवा काय म्हणू शकतो आपण पोषकांश जे आहेत शरीरातले जे काही तयार झालेले पोषकांश आहेत ते पर्टिक्युलर त्या धातूंना पोहोचवण्याचं काम स्ट्रेंथ देण्याचं काम हे उदान वायूचं आहे. बल म्हणजे शारीरिक कॅपॅसिटी किंवा शारीरिक स्ट्रेंथ असं आपण म्हणू शकतो की भार वहनाची शक्ती किंवा व्यायाम शक्ती ज्याला आपण म्हणू शकतो. बल म्हणजे की एखाद्या पर्टिक्युलर माणसाची शारीरिक कॅपॅसिटी किंवा फिजिकल कॅपॅसिटी काय आहे किती काम तो करू शकतो याला बल असं म्हणतात.
तर हे जे बल आहे हे उदान वायूमुळे प्राप्त होणार आहे. म्हणजे उदान वायू जर उत्तम असेल तर त्या मनुष्याचं बल देखील उत्तम असणार आहे. तर प्रयत्न म्हणजे कोणतीही कार्य करण्यासाठी प्रेरणा देणे म्हणजे प्रयत्न. ऊर्जा म्हणजे शरीरातील पोषकांश जे आहे त्या त्या धातूंना पोहोचवण्याचं, स्ट्रेंथ देण्याचं काम. आणि बल म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी करण्यासाठी जी काही कॅपॅसिटी लागते किंवा जी काही कार्यक्षमता लागते त्याला आपण बल म्हणणार. आणि वर्ण म्हणजे कॉम्प्लेक्शन. कोणत्याही मनुष्याचा वर्ण जो आहे मग तो गौर वर्ण असेल, कृष्ण वर्ण असेल, शाव असं असेल, म्हणजे गोरा किंवा काळा, हे जे काही शरीराचे कॉम्प्लेक्शन आहे, वर्ण आहे, हे टिकवून ठेवण्याचं काम हे उदान वायूचं आहे. म्हणजे एखादा व्यक्ती जर गोरा असेल तर ते गोरेपणा त्याचा टिकवून ठेवण्याचं काम हे उदान वायूचं आहे. किंवा एखादा व्यक्ती जर सावळा असेल तर त्याचं ते वर्ण टिकवून ठेवण्याचं, नॅचरल जे काही वर्ण आहे, नॅचरल कॉम्प्लेक्शन जे आहे ते टिकवून ठेवण्याचं काम हे उदान वायूचं आहे. आणि स्मृती क्रिया, स्मृती म्हणजे मेमरी, हे जे काम आहे हे उदान वायूचं आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट एकदा बघितली ती लक्षात ठेवण्याचं काम जे आहे, मेमरीचं काम, हे उदान वायूचं सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने उदान वायू हा उरस्थान, नासा, नाभी आणि गलप्रदेशामध्ये असणार आहे. आणि कर्म काय आहे? वाक्प्रवृत्ती, प्रयत्न, ऊर्जा, बलवर्ण, स्मृतिक्रिया. सुश्रुतांनी उदान वायूबद्दल एक रेफरन्स सुश्रुत संहितेमध्ये आलेला आहे, तो म्हणजे उदानो नाम यस्तु ऊर्ध्व उपैती पवन उत्तमाः. म्हणजेच उदान वायूला काय आहे? जो शरीरामध्ये ऊर्ध्व गती आहे, ज्याची गती ऊर्ध्व म्हणजे ज्याचं डिरेक्शन वरच्या दिशेने आहे, तो उदान असं म्हटलेलं आहे. म्हणजे ज्या वायूची ऊर्ध्व गती आहे त्याला उदान वायू असं म्हटलं जातं. आणि पवनोत्तम, आणि सगळ्या वायूंमध्ये हा उत्तम वायू किंवा श्रेष्ठ वायू असं आचार्य सुश्रुतांनी सांगितलेलं आहे. तर उदान वायूचं कर्म सुश्रुतांनी काय सांगितलेलं आहे? तर तेन भाषित गीतादी विशेष अभिप्रवर्तते. म्हणजे भाषित म्हणजे भाषण, बोलणे, गीतादी म्हणजे गायनादी ज्या काही क्रिया आहेत, सिंगिंग वगैरे, ह्या ज्या गोष्टी आहेत हे या उदान वायूमुळे होणार आहेत. ऊर्ध्वजत्रुगतान रोगान करोतीच विशेषतः. आणि जेव्हा हे उदान वायू विकृत होणार आहे, त्याच्यामध्ये काही बिघाड होणार आहे, त्यावेळी मात्र ऊर्ध्वजत्रुगत व्याधी होणार आहे. म्हणजे काय म्हणू शकतो आपण की अप्पर रेस्पिरेटरी रिलेटेड जे काही डिसीजेस आहेत ते उदान वायू जेव्हा विकृत होणार आहे तेव्हा आपल्याला हे अप्पर रेस्पिरेटरी डिसीजेस बघायला मिळणार आहे. तर असा हा एक सुश्रुत संहितेतला रेफरन्स आहे. तिसरा वायूचा प्रकार आहे तो म्हणजे व्यानवायू. काय सांगितलेलं आहे? व्यानो हृदिस्थिता कृत्स्न देहचारी महाजवा गत्यक्षेपणोत्क्षेप निमेष उन्मेषणाधिका. म्हणजे व्यानवायू कुठे आहे? हृदय स्थित. हा स्थित म्हणजे त्या ठिकाणी आहे. कुठे? हृदयाच्या ठिकाणी. हार्ट जिथे आहे, हृदय जिथे आहे तिथे व्यानवायूचं स्थान सांगितलेलं आहे. पण कृत्स्न देहचारी, आणि हा वायू पूर्ण देहचारी, कृत्स्न म्हणजे संपूर्ण देहामध्ये, संपूर्ण शरीरामध्ये देखील याचं संचरण असणार आहे. म्हणजे व्यानवायू हा काय आहे? पूर्ण शरीरामध्ये त्याचं संचरण आहे, पण स्पेसिफिकली तो हृदयाच्या ठिकाणी स्थित आहे. हृदयाच्या ठिकाणी त्याचं स्थान सांगितलेलं आहे. कर्म काय आहे व्यानवायूचं? गत्यपक्षेपणोत्क्षेप म्हणजे गती निर्माण करणे. कोणत्याही गतीसाठी व्यानवायू रिस्पॉन्सिबल आहे. उत्क्षेपण, अपक्षेपण म्हणजे शरीरामध्ये ज्या काही क्रिया होत असतात, जे एक्सटेन्शन, फ्लेक्झन, ह्या ज्या काही क्रिया आहेत ते या व्यानवायूमुळे होणार आहेत. निमेष उन्मेषण म्हणजे पापण्यांची जी काही उघडझाप आहे, ब्लिंकिंग ऑफ आईज जे आहेत ते या व्यानवायूमुळे होणार आहे. म्हणजे व्यानवायूचं स्थान काय आहे? पूर्ण शरीरामध्ये याचं संचरण आहे आणि स्पेसिफिकली हृदयाच्या ठिकाणी हा लोकेटेड असणार आहे. आणि कर्म काय आहे व्यानवायूचं? तर गती हे त्याचं कर्म आहे, म्हणजे स्पीड ज्याला आपण म्हणतो, किंवा उत्क्षेपण, अपक्षेपण. रसधातूचं जेव्हा आपण रसधातू बघणार आहोत तेव्हा आपण या व्यानवायूच्या कर्माबद्दल विशेष डिस्कशन तिथे होणार आहे. पण आता आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की व्यानवायूचं कर्म आहे गती, उत्क्षेपण, अपक्षेपण म्हणजे शरीरातील कोणतीही क्रिया, एक्सटेन्शन, फ्लेक्झन, निमेष उन्मेष म्हणजे ब्लिंकिंग ऑफ आईज, जे पापण्यांची उघडझाप आहे, हे सगळं व्यानवायूमुळे होणार आहे. सुश्रुत संहितेमध्ये व्यानवायूचा एक रेफरन्स आलेला आहे, म्हणजे कृत्स्न देह चरो व्यानो रस संवहन उद्यता
स्वेद अश्रुक श्रवणश्चापी पंचदा चेष्टयत्यापि क्रुद्धश्च कुरुते रोगान प्रायशः सर्व देहघान. म्हणजे कृत्स्न देहजात म्हणजे पूर्ण शरीरामध्ये व्यानवायूचं संचरण आहे आणि रस धातूचं जे काही वहन आहे त्यामध्ये व्यानवायूचं कार्य आहे. स्वेद अश्रुक श्रवण म्हणजे स्वेद श्रवण ज्याला आपण म्हणतो स्वेटिंग, पूर्ण शरीरामधून स्वेटिंग घाम येणं किंवा एखादी जखम झाल्यानंतर अश्रुक श्रवण, एखाद्या ठिकाणी खरचटलं तर तिथे पटकन जे रक्त बाहेर येतं, तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या व्यानवायूमुळे होणार आहेत. कारण व्यानवायूचं संचरण हे पूर्ण शरीरामध्ये आहे. त्यामुळे स्किन पोअर्स जे आहेत त्या प्रत्येक स्किन पोअरमधून जेव्हा स्वेटिंग होणार आहे ते का होणार आहे, तिथे व्यानवायूचं संचरण आहे आणि स्वेद स्त्रवण किंवा अश्रुक स्त्रवण, एखाद्या ठिकाणी खरचटलं तर पटकन रक्त बाहेर येतं, तर हे अश्रुक स्त्रवण स्वेद स्त्रवण हे व्यानवायूची कर्म सांगितलेली आहेत. आणि हाच व्यानवायू जर क्रोधित झाला किंवा विकृत झाला तर अशा वेळेला सर्व देह म्हणजे पूर्ण सर्व शरीरातील व्याधी होणार आहेत. कारण त्याचं संचरण पूर्ण शरीरामध्ये असल्या कारणाने व्यानवायू जर विकृत झाला तर सर्व शरीराचे व्याधी होणार आहे. तर ते इथे कोणते 5 चेष्टा सांगितलेल्या आहेत. आता आपण जो रेफरन्स बघितला सुश्रुत संहितेमध्ये, तर पंचधा चेष्टा सांगितलेल्या आहेत. म्हणजे 5 चेष्टा किंवा 5 क्रिया व्यानवायूमुळे शरीरामध्ये घडतात. तर कोणत्या कोणत्या 5 क्रिया आहेत, तर या सुश्रुत संहितेवर जे डल्हणांनी जी टीका लिहिलेली आहे त्या टीकेमध्ये डल्हण म्हणतात की 5 कोणत्या कोणत्या चेष्टा आहेत. प्रसरण, आकुंचन, विनमन, उन्नमन, तिर्यक, तिर्यक गमनानी पंचचेष्टा. म्हणजे 5 चेष्टा कोणत्या कोणत्या आहेत. प्रसारण, आकुंचन, विनमन, उन्नमन आणि तिर्यक गमन. प्रसारण म्हणजे एक्सटेन्शन किंवा कोणतेही हात लांब करणं याला एक्सटेन्शन म्हणणार आहोत. हात फोल्ड करणं याला फ्लेक्झन म्हणणार आहोत. तर प्रसारण म्हणजे एक्सटेन्शन, फ्लेक्झन म्हणजे आकुंचन, विनमन म्हणजे डाऊनवर्ड मुवमेंट, उन्नमन म्हणजे अपवर्ड मुवमेंट आणि तिर्यक गमन म्हणजे साईड टू साईड मुवमेंट. हे जे काही जेव्हा एखादी जमिनीवरून आपल्याला काही वस्तू उचलायची तर आपण डाऊनवर्ड बेंड करणार आहोत आणि ती वस्तू उचलणार आहोत. उन्नमन म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला वर उचलायची आहे, डोक्यावर एखादी वस्तू ठेवायची, तर अपवर्ड मुवमेंट जे आहे किंवा जमिनीवरचीच वस्तू उचलताना आपण परत ती वस्तू घेऊन जी वर स्ट्रेट उभे राहणार आहोत त्याला अपवर्ड मुवमेंट म्हणणार आहोत. तिर्यक गमन म्हणजे साईड टू साईड मुवमेंट. तर हे जे काही शरीरातील हालचाली आहेत, मुवमेंट्स आहेत, हे या व्यानवायूमुळे होतात. किंवा शरीरामध्ये जे आर्टरीज असतात त्यांचं डायलिटेशन, कन्स्ट्रिक्शन, हे जे आहे डायलिटेशन, आर्टरीज डायलेट होतात किंवा कन्स्ट्रिक्ट होतात, हे जे काही मुवमेंट्स आहेत किंवा ह्या ज्या काही क्रिया आहेत ह्या व्यानवायूमुळे होतात. संपूर्ण शरीर हे व्यानवायूच्या संचार क्षेत्रात म्हणजे पूर्ण शरीरामध्ये व्यानवायू असल्यामुळे शरीरामधल्या ज्या काही हालचाली आहेत, ज्या काही चेष्टा आहेत त्या व्यानवायूमुळे घडत असतात. पुढचा वायूचा प्रकार आहे चौथा, तो म्हणजे समान वायू. तर समान वायूचं स्थान काय आहे. समानो अग्नी समीपस्थाः कोष्ठो चरती सर्वतः अन्नम गृह्णाती पचती विवेचयती मुंचती. म्हणजे समान वायूचं स्थान काय आहे. अग्नी समीप सांगितलेलं आहे. अग्निसखा हे वातदोषाचा पर्याय सांगितलेला होता, पण स्पेसिफिकली वातदोषापैकी समान वायू जो आहे तो अग्नीच्या समीप आहे. म्हणजे जठराग्नीच्या जवळ राहणारा असा हा वायू आहे, त्याला समान वायू म्हणणार. म्हणजे जठराग्नीच्या जवळ असणारा जो काही वातदोषाचा प्रकार आहे तो समान वायू आहे आणि त्याचं संचरण पूर्ण कोष्ठामध्ये, पूर्ण ॲब्डॉमेनमध्ये समान वायूचं संचरण किंवा त्याचं एरिया किंवा लोकेशन असणार आहे. तर समान वायूचं स्थान काय आहे. अग्निसमीप आणि कोष्ठ म्हणजे पूर्ण ॲब्डॉमेनमध्ये आणि जठराग्नीच्या जवळ. तर जठराग्नी कुठे असणार आहे. ग्रहणीमध्ये, डिओडिनममध्ये. तर तिथे समान वायूचं स्थान देखील सांगितलेलं आहे. कर्म काय आहेत समान वायूचे. अन्नम गृह्णाती म्हणजे आहाराचं आमाशयामध्ये, स्टमकमध्ये काय म्हणू शकतो आपण, ते प्रवेश करणं किंवा आहाराचं धारण करून ठेवणं. पचती म्हणजेच आहाराचं पचन करणं, डायजेशन करणं. विवेचयती म्हणजे पचन झाल्यानंतर सारकिट्ट विभाजन करणं, पोषकांश वेगळा करणं आणि वेस्ट प्रोडक्ट वेगळं करणं, हे आहे विवेचन. आणि मुंचती म्हणजे वेस्ट प्रोडक्टला लार्ज इंटेस्टाईन मधून पुढे ढकलत नेणं, याला मुंचन असं म्हटलं जातं. तर समान वायूचं काम काय काय आहे. आहाराचं सेवन करणं, आमाशयामध्ये ते धारण करून ठेवणं, नंतर त्याच्यावरती ग्रहणीमध्ये
प्रक्रिया करणं म्हणजे पचन करणं, डायजेशन करणं. त्याच्यानंतर विवेचन करणं म्हणजे सारकिट्ट विभजन करणं, पोषकांश वेगळं आणि वेस्ट प्रॉडक्ट वेगळं. आणि मुंचन म्हणजे जो काही वेस्ट प्रॉडक्ट तयार झालेला आहे शरीरामध्ये तो लार्ज इंटेस्टाईन मधून पुढे शरीरातून बाहेर फेकण्यासाठी लार्ज इंटेस्टाईनमध्ये ढकलणं म्हणजे मुंचन करणं. तर हे समान वायूची कर्म आहे. तर समान वायूचं स्थान आहे अग्निसमीप म्हणजे जठराग्नीच्या जवळ, म्हणजेच ग्रहणीमध्ये. जठराग्नी कुठे आहे? ग्रहणीमध्ये, डिओडिनम मध्ये. तर समान वायूचं स्थान आहे अग्निसमीप आणि कोष्ठ ऍब्डॉमेन मध्ये. आणि कर्म आहे अन्नम गृह्णाती, पचती, विवेचयती आणि मुंचती. हे झालं समान वायूबद्दल. शेवटचा वातदोषाचा प्रकार आहे तो म्हणजे अपान वायू. काय आहे? अपानो अपानगाः श्रोणी वस्ती मेढ्र उरु गोचराः शुक्र आर्तव शक्रुन्मूत्र गर्भ निष्क्रमण क्रिया. म्हणजे अपान क्षेत्र हे अपान वायूचं स्थान सांगितलेलं आहे. अपान क्षेत्र म्हणजे कुठला? तर अम्बिलिकसच्या खाली, नाभीच्या खाली जो काही एरिया आहे तो अपान क्षेत्र असं म्हटलं जातं आणि हे क्षेत्र आहे अपान वायूचं. श्रोणी वस्ती मेढ्र उरु गोचर म्हणजे श्रोणी म्हणजे पेल्विक रिजन, बस्ती म्हणजे युरिनरी ब्लॅडर, मेढ्र म्हणजे मेल जेनायटल्स, उरु म्हणजे थाय रिजन. हे जे काही आहे हे अपान वायूचं स्थान सांगितलेलं आहे. म्हणजे जेव्हा आपण एकदम सुरुवातीला बघितलं होतं की वातदोषाची सामान्य स्थानं जेव्हा आपण बघतो ते व्यापिनोपी ऋन्नाभी अधोमध्य ऊर्ध्व संश्रया, तर त्याच्यामध्ये नाभीच्या खाली वातदोषाचं स्थान सांगितलेलं आहे. तर यामध्ये नाभीच्या खाली असणारा स्पेसिफिक वातदोषाचा कोणता प्रकार आहे? तर अपान वायू. तर अपानो अपानगाः म्हणजे नाभीच्या खालच्या प्रदेशाला अपान प्रदेश म्हटलं जातं आणि या प्रदेशामध्ये राहणाऱ्या वातदोषाच्या प्रकाराला अपान वायू असं म्हटलं जातं. अजून अपान वायूचं लोकेशन काय आहे? श्रोणी म्हणजे पेल्विक रिजन, बस्ती म्हणजेच युरिनरी ब्लॅडर, मेढ्र म्हणजे मेल जेनायटल्स, उरु म्हणजे थाय. तर हे अपान वायूचे लोकेशन्स सांगितलेले आहे. कर्म काय आहे अपान वायूचं? शुक्र आर्तव शकृत मूत्र गर्भ निष्क्रमण क्रिया म्हणजे शुक्र निष्क्रमण, सिमेन शरीरामधून बाहेर पडणं, आर्तव म्हणजेच मेन्स्ट्रुअल फ्लो शरीरातून बाहेर जाणं, शकृत म्हणजे पुरुष किंवा स्टूल शरीरातून बाहेर पडणं, मूत्र म्हणजे युरिनेशन, गर्भ निष्क्रमण म्हणजेच प्रेग्नन्सी नंतर बेबी डिलिव्हर होणं. हे जे काही क्रिया आहेत ह्या अपान वायूमुळे होत असतात. म्हणजे शरीरातून कोणतीही गोष्ट एक्सपल्शन करणं किंवा बाहेर पाडणं किंवा बाहेर टाकणं याला निष्क्रमण म्हटलं जातं. तर त्यामध्ये शुक्र निष्क्रमण आहे, मूत्र निष्क्रमण आहे, पुरुष निष्क्रमण आहे, आर्तव निष्क्रमण आणि गर्भ निष्क्रमण. तर हे जे काही कर्म आहेत की शरीरातून बाहेर टाकण्याची जी काही क्रिया आहे ती या अपान वायूमुळे होणार आहे. तर अशा प्रकारे आपण वातदोषाचे 5 जे प्रकार आहेत, प्राणवायू, उदान वायू, व्यान वायू, समान वायू आणि अपान वायू असे 5 प्रकार, त्यांचे लोकेशन्स आणि त्यांची कर्म बघितलेली आहेत. आता हाच वातदोष जर विकृत झाला म्हणजे जर वातदोष नॉर्मल त्याच्या क्वांटिटीपेक्षा वाढला किंवा कमी झाला तर काय काय लक्षणे दिसणार आहेत? कधी वाढेल वातदोष? जेव्हा वातदोषाचे जे काही आपण गुण बघितले, वृक्ष, खर, लघु, चल, सूक्ष्म, याच गुणांचा आहार विहार सेवन करणं म्हणजे अतिवृक्ष पदार्थ खाणे, अति काय म्हणू शकतो आपण शुष्क पदार्थ खाणे म्हणजे जसं की वेफर्स असतील किंवा ज्याच्यामध्ये स्निग्ध प्रमाण खूप कमी आहे, वेफर्स असतील, फरसाण असेल किंवा एकदम शुष्क भाज्या ज्याच्यामध्ये तेल तुपाचं प्रमाण अजिबात नाहीये अशा भाज्या खाणं किंवा अति व्यायाम करणं, अति चालत राहणं म्हणजे जास्त प्रमाणात वॉकिंग करणं, जास्त सायकलिंग करणं, जास्त स्विमिंग करणं, अशा ज्या काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे वातदोष वाढणार आहे. आणि ह्या वातदोष जर शरीरामध्ये वाढला तर काय काय लक्षणं आपल्याला दिसणार आहेत त्याला आपण वातवृद्धीची लक्षणं म्हणणार आहोत. तर हा रेफरन्स आहे अष्टांग हृदय सूत्रस्थान अध्याय 11 दोषादी विज्ञानियम अध्याय. तर काय सांगितलेलं आहे वातवृद्धीचं लक्षण? जेव्हा शरीरामध्ये वातदोष वाढतो तेव्हा आपल्याला शरीरावर काय काय लक्षणं बघायला मिळतात? कार्ष्णोष्णत्व कामित्व, कंप अनाह शकृत ग्रहण, बलनिद्रा इंद्रिय भ्रंश, प्रलाप भ्रम दीनता. कार्श म्हणजे वजन एकदम कमी होणार आहे, पूर्ण तो मनुष्य लीन होणार आहे म्हणजे एकदम थिन होणार आहे, एकदम बारीक होणार आहे, त्याचं वेट लॉस होणार आहे. कार्ष्ण म्हणजे शरीरामध्ये काळसरपणा
जाणवणार आहे. म्हणजे डोळ्यांच्या अवतीभोवती डार्क सर्कल्स दिसतील किंवा शरीराचं जे काही कॉम्प्लेक्शन आहे ते बदलून शरीरावरती एक काळ काय म्हणू शकतो आपण, की एक ब्लॅकिश असं शेड शरीरावरती किंवा त्वचेवरती दिसणार आहे. उष्णकामित्व म्हणजे त्या व्यक्तीला नेहमी उष्ण पदार्थ खाण्याची इच्छा होणार आहे. कारण वातदोष हा शीतगुणात्मक आहे. जर शीतगुण शरीरामध्ये जास्त वाढला तर त्या व्यक्तीला उष्ण पदार्थ खाण्याची, नेहमी स्वेटर घालण्याची, ब्लँकेट पांघरून बसण्याची अशी इच्छा होणार आहे. कंप शरीरामध्ये ट्रेमर्स येणार आहेत. म्हणजे हात पाय जे आहे ते कापायला लागणार आहे. ट्रेमर्स हे लक्षण रुग्ण आपल्याला सांगणार आहे किंवा रुग्णामध्ये आपल्याला ट्रेमर्स होताना दिसणार आहे. अनाह म्हणजे शरीरामध्ये स्पेशली ॲब्डोमेनमध्ये वातदोष जास्त प्रमाणात वाढल्यामुळे जे काही स्टूल आहे ते शरीरातून पास होणार नाहीये. स्टूल, युरिन हे शरीरामध्ये अडकून राहणार आहे. त्यामुळे एक ब्लोटिंग ज्याला आपण म्हणतो किंवा शरीरामध्ये वातसंचिती, पोटामध्ये वातसंचिती होऊन प्रॉपर मोशन पास होणार नाहीये आणि त्यामुळे रुग्णाला एक अनकम्फर्टेबल फिलिंग असणार आहे. शकृत ग्रह म्हणजेच वातदोष अति प्रमाणात वाढल्यामुळे, वृक्षगुण अति प्रमाणात वाढल्यामुळे जे काही पुरुष आहे, स्टूल आहे हे शरीरातून पास होणार नाहीये आणि शरीरामध्ये अडकून राहणार आहे. त्याला शकृत ग्रह म्हणतात. म्हणजेच मलावष्टंभ, की शरीरामध्ये कॉन्स्टिपेटेड असा तो पेशंट असणार आहे. बलभ्रंश, त्याचं बल एकदम कमी होणार आहे. वीक असा दिसणार आहे तो पेशंट. निद्राभ्रंश, इन्सोमनिया म्हणजे त्याला निद्रा किंवा स्लीप डिसऑर्डर्स होणार आहेत. अजिबात झोप लागणार नाहीये. कारण कंटिन्युअसली चलगुण तिथे वाढलेला असणार आहे. चलगुण काय करणार आहे, कंटिन्युअसली काही ना काही प्रेरणा देत राहणार आहे, काही ना काही ऍक्टिव्हिटी. मग ते शारीरिक नसतील तरी मानसिक लेवलवरती काहीतरी गोष्टी विचार सुरू असणार आहेत, काहीतरी थॉट्स येत राहणार आहेत आणि त्यामुळे निद्रा भ्रंश हे लक्षण दिसणार आहे. त्यामुळे इन्सोमनिया, अजिबात त्या व्यक्तीला झोप येणार नाहीये. इंद्रिय भ्रंश, जे काही इंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय हे त्यांची स्वतःचे कर्म करण्यासाठी असक्षम ठरणार आहेत किंवा ते त्यांचे स्वतःचे विषय जे आहेत, त्यांची जी कर्म आहेत, त्यांचे जे विषय आहेत त्यांच्याकडे ते आकर्षित होणार नाहीयेत. त्यांना अजिबात स्वतःचं कर्म करण्याची उत्सुकता किंवा उत्साह असणार नाहीये. त्याला इंद्रिय भ्रंश म्हणतात. प्रलाप म्हणजे असंबंध बडबड करणार आहे ती व्यक्ती. जर वातदोष अत्यधिक प्रमाणात शरीरामध्ये वाढला तर ती व्यक्ती असंबंध, काहीही इररिलेव्हंट असं तो बडबड करायला सुरुवात करणार आहे. भ्रम म्हणजे त्या व्यक्तीला चक्कर येणार आहे. आणि दीनता म्हणजे एक मानसिक लेवलवर काय म्हणू शकतो आपण, डिप्रेस्ड किंवा अँशियस असा, स्पेसिफिकली डिप्रेस्ड असं आपण म्हणू शकतो, की एक मानसिक लेवलवरती मनोदैन्य ज्याला आपण म्हणतो किंवा एक दीनता, कोणत्याही गोष्टीमध्ये उत्साह नसणार आहे, इंटरेस्ट नसणार आहे आणि ती व्यक्ती एकदम अरसिक किंवा अनुत्साही अशी दिसणार आहे. तर हे वातवृद्धीचं लक्षण आहे. जर शरीरामध्ये वात अत्यधिक प्रमाणात वाढला तर ही लक्षणं आपल्याला शरीरामध्ये बघायला मिळतात. वातक्षयाची लक्षणं काय आहेत? जर वात दोष शरीरामध्ये कमी झालं, त्याच्या नॉर्मल क्वांटिटीपेक्षा जर त्याचं प्रमाण कमी झालं तर काय लक्षणं दिसणार आणि हे प्रमाण का कमी होणार आहे, तर एक्झॅक्टली जसं आपण आता बघितलं की वात दोष वाढण्यासाठी जसे काही कारणीभूत आहेत घटक, जसं अतिवृक्ष खाणं, शीत पदार्थांचं सेवन करणं किंवा जास्त वॉकिंग करणं, जास्त व्यायाम करणं, जास्त स्विमिंग करणं, ह्या सगळ्या गोष्टींनी वात वाढणार आहे. पण ह्याच्या एक्झॅक्टली अपोजिट म्हणजे अतिलंघन करणं, अजिबात आहार प्रॉपर मात्रेत आहार न घेतल्यामुळे वातदोष कमी होणार आहे. किंवा काय म्हणू शकतो आपण, की अति अशा स्निग्ध पदार्थांचं जास्त सेवन केल्यामुळे कफदोष वाढणार आहे. त्यामुळे इनडायरेक्टली वातदोष कमी होणार आहे. कारण वात आणि कफदोष जे आहे ते एकमेकांच्या अपोजिट ऍक्ट करतात. जेव्हा वातदोष कमी होत असतो तेव्हा कफदोष हा वाढत असतो. त्यामुळे कफदोषाचं जेव्हा अधिक्य शरीरामध्ये दिसणार आहे तेव्हा ऑटोमॅटिकली वातदोष कमी झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे. तर अशा वेळी वातदोष जेव्हा कमी होतो, जर अति काय म्हणू शकतो आपण, दीर्घकाळ लंघन करणं म्हणजेच अति जास्त प्रमाणामध्ये खूप वृक्ष खाल्ल्याने वात जसा वाढणार आहे तसं काही न खाल्ल्याने देखील वात वाढणार आहे. तर त्याच्या एक्झॅक्टली अपोजिटची कफदोष किंवा स्निग्ध गुणांचा अति प्रमाणात आहार, खूप दिवास्वाप म्हणजे दुपारी झोपणं, अति गुरु आहाराचं सेवन करणं किंवा स्निग्ध पदार्थांचं जास्त सेवन केल्याने कफदोष वाढणार आहे. म्हणजेच इनडायरेक्टली वातदोष हा
कमी होणार आहे. तर अशा वेळी शरीरावर काय लक्षणं दिसणार आहेत? लिंगम क्षीणे निलिंगस्य साधो अल्पम भाषिते हितम संज्ञा मोहस्तथा श्लेष्म वृद्ध्योक्तामय संभव. लिंगम म्हणजे लक्षण, क्षीणे अनिले, अनिल म्हणजे वातदोष, क्षीण म्हणजे कमी. वातदोष कमी झाल्यानंतर काय लक्षण दिसणार आहे? अंगस्य साथ म्हणजे अंगसाथ, अंग गळून गेल्यासारखं, एकदम थकल्यासारखं असं वाटणार आहे. अल्पभाषित म्हणजे ती व्यक्ती अति कमी बोलणार आहे, बोलण्याची इच्छा होणार नाहीये त्या व्यक्तीला, एकदम शांत बसायची इच्छा होणार आहे. संज्ञा म्हणजेच काय म्हणू शकतो आपण की मोह, संज्ञा, जे संज्ञा इन द सेन्स जे काही सेन्सेशन्स आहेत ते जाणवणं कमी होणार आहे. कारण वातदोष कमी झाल्यामुळे ह्या ज्या काही सेन्सेशन्स आहेत ते त्याचं ज्ञान होण्याचं काम हे वातदोषाचं आहे. जर वातदोषच कमी झाला तर हे सेन्सेशन्स किंवा ह्या जाणीव आपल्याला होणारच नाही की हे गरम आहे उष्ण. तर अशा संज्ञा म्हणजे एक शून्यामध्ये जगणं किंवा ज्याला आपण म्हणतो की झोन आउट होणं, तर ह्या गोष्टी आपल्याला वातक्षयाच्या लक्षणामध्ये बघायला मिळणार आहेत. मोह म्हणजे चक्कर येणं किंवा एक प्रकारे डोळ्यासमोर अंधारी येणं ज्याला आपण म्हणतो, एक काय म्हणतो ब्लँकनेस ज्याला म्हणतो, किंवा एकदम ब्लॅकआउट होणं वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत हे वातक्षयाच्या लक्षणामध्ये आपल्याला बघायला मिळतात. श्लेष्म वृद्धी म्हणजेच श्लेष्मावृद्धी होणार आहे, कफदोष वाढणार आहे आणि त्यामुळे कफदोषाच्या वृद्धीने होणारी जे काही आमय म्हणजे रोग व्याधी, आमय म्हणजे रोग किंवा व्याधी, तर कफदोष वाढले, श्लेष्मावृद्धीने होणारे आमय म्हणजे कफदोष वाढल्याने जे काही आजार होतात, जे काही व्याधी होतात ते ह्या वातक्षयाच्या लक्षणामध्ये आपल्याला होताना दिसणार आहे. त्यामुळे वातक्षयाची लक्षणं म्हणजेच काय, तर कफदोष जेव्हा वाढतो तेव्हा वातक्षय होणार आहे आणि वातक्षय झाला की अंगसाध हे लक्षण दिसणार आहे, म्हणजे एकदम अंग गळून गेल्यासारखं होणार आहे. अल्पभाषित म्हणजे कमी बोलणार आहे ती व्यक्ती. संज्ञा म्हणजे कोणतेही सेन्सेशन, जाणीव त्या व्यक्तीला होणार नाहीये. मोह म्हणजे ब्लॅकआउट होणार आहे, डोळ्यासमोर अंधारी येणार आहे. आणि श्लेष्मावृद्धी आमय म्हणजे श्लेष्मावृद्धीमुळे कफ दोष वाढल्यामुळे जे काही व्याधी होणार आहेत ते या वातक्षयाच्या लक्षणांमध्ये आपल्याला रुग्णाला होताना दिसणार आहेत. तर अशा पद्धतीने वातदोष जर विकृत झाला, तर विकृत म्हणजे तो वृद्धी पण होऊ शकते आणि क्षय पण होऊ शकतो. तर अशा कंडिशनमध्ये काय काय लक्षणं शरीरावर दिसतात याविषयी आपण आता डिस्कशन केलं. तर अशा पद्धतीने क्रिया शरीर या विषयातला जो एक महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे वातदोष, त्याविषयी आज आपण डिस्कस केलेला आहे. लेक्चर बऱ्यापैकी मोठं आहे कारण टॉपिक इतका लेंदी आहे किंवा यामध्ये बऱ्यापैकी पॉईंट्स आहेत की जे डिस्कशनसाठी इम्पॉर्टंट आहेत, एमसीक्यू पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहेत. पीजी एंट्रन्ससाठी यातले स्पेसिफिक पॉईंट्स जसे आपण मध्ये डिस्कस केले लेक्चरमध्ये ते इम्पॉर्टंट आहेत. या टॉपिकवर युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये एमसीक्यू, एसएक्यू आणि एलएक्यू असे तीनही प्रकारचे प्रश्न येणार आहेत. त्यामुळे जे काही पॉईंट्स आहेत त्यावर परम्युटेशन कॉम्बिनेशनने कसेही प्रश्न तयार होऊ शकतात. म्हणजे पूर्ण वातदोष एलएक्यूला येऊ शकतो किंवा वातदोषाचे सामान्य कर्म हे एसएक्यूला येऊ शकतो. एमसीक्यू साठी तर आपण थ्रू आउट लेक्चर बघितले की कोणते कोणते पॉईंट एमसीक्यू साठी विचारले जातात. तर अशा पद्धतीने किंवा वातदोषाचे प्रकार वर्णन करा, किती प्रकार आणि कोणते आहेत असं एसएक्यू येऊ शकतो. तर त्यामध्ये तुम्हाला वातदोषांचे 5 प्रकार वर्णन करणं अपेक्षित आहे, त्यांचे स्थान काय आहेत, कर्म काय आहेत, हे सगळं लिहिणं अपेक्षित आहे. तर अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण वातदोष हा जो टॉपिक आहे हा कम्प्लीट केलेला आहे. याच्यामध्ये जे काही श्लोक दिलेले आहेत ते मॅक्सिमम श्लोक इम्पॉर्टंट आहेत म्हणून या नोट्समध्ये दिलेले आहेत. जेवढे यातले जास्तीत जास्त श्लोक शक्य आहेत तेवढे पाठ केले तर चांगलं राहील, जेणेकरून तुम्हाला वायवामध्ये ह्या श्लोक ची मदत होणार आहे किंवा युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये जेव्हा प्रश्न विचारले जाईल तेव्हा श्लोक लिहून खाली जर इलॅबोरेटिव्ह डिस्क्रिप्शन दिलं तर मार्क्स जास्तीत जास्त मिळू शकतात. तर अशा पद्धतीने जे छोटे छोटे श्लोक आहेत 1 लाईनमध्ये किंवा एकदम इझिली जे लक्षात राहण्यासारखे श्लोक आहेत तेच श्लोक आपण या नोट्समध्ये दिलेले आहेत. तर श्लोक वारंवार फ्रिक्वेंटली त्यांचं वाचन करणं, ते पाठ करणं, अशा पद्धतीने ते लक्षात राहू शकतं. तर आज आपण वातदोष हा लेक्चर या टॉपिकवरचं लेक्चर आज कंप्लीट केलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याचा पुढचा जो टॉपिक आहे पित्तदोष त्याविषयी डिस्कस करणार आहोत. धन्यवाद.